सातत्याने आम्ही संविधानाचा मान सन्मान करू आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच आम्ही काम करू। तर सक्षम विरोधी पक्ष नेते पदावरच आपण काम करणार असल्याचं एका बाजूला यशोमती ठाकूर यांनी सांगितलेलं, तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील घडलेल्या या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर आलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आपण आत्ताच बघितल्या। तर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या महाभूकंपानंतर मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया होती। त्यांचं म्हणणं होतं, राज्यात विकास सुरू आहे, डबल इंजिनचं सरकार होतं, अजित पवार आमच्या सोबत आल्यामुळे आता ट्रिपल इंजिनचं हे सरकार वेगवान पद्धतीने धावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर विकासाला अजित पवारांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा पाठिंबा असल्या कारणामुळे आज अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचं राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। तर राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींनंतर राज्याला या क्षणाला 2 उपमुख्यमंत्री आहेत, एवढं निश्चित। तर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत। आणले जाईल। ब्लॉक असेल। कोकण रेल्वे मार्गावरील वीरखेड विभागादरम्यान 7 जुलैला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। दुपारी 12:20 ते दुपारी 3:20 या कालावधीत देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरती मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। हरकत नाही, 2 मिनिट थांबून आम्ही बोलतो। महाराष्ट्राचं मी स्वागत करतो। पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे राज्य कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, तसेच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री भुजबळ साहेब आणि सर्व पत्रकार बंधूंनी, आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन हे जे काही सरकार आहे, शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार, म्हणजे शिवसेना, शिंदे आणि भाजप त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे आम्ही बहुसंख्य जवळपास आमदार पक्ष, सगळा पक्ष, असं आम्ही त्याच्यामध्ये जायचा निर्णय घेतला सरकारमध्ये। आणि त्या प्रकारे मी आणि इतर आमच्या सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली। आज राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली। अजूनही काही मंत्रिमंडळामध्ये पुढे विस्तार केला जाणार आहे, त्यावेळेस पण इतर सहकारी मित्रांना त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न आम्हा लोकांचा राहणार आहे। कारण काही राज्यमंत्रीपद असतील किंवा मंत्रिपद असतील, हा झाला पहिला भाग। त्या संदर्भामध्ये अनेक दिवस चर्चा त्या ठिकाणी चालू होती। ती चर्चा चालू असताना वरिष्ठ पातळीवरची आम्ही सगळेजण एकत्र बसायचो। सध्या देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे, राज्याची जी काही परिस्थिती आहे, आणि ह्या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आलं। आणि त्याच्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 9 वर्ष जो काही कारभार चाललेला आहे, त्या कारभाराच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर अतिशय मजबूतीनं देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत। आणि असा प्रयत्न करत असताना आज आपण पण त्या बाबीला पाठिंबा दिला पाहिजे। आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही पाहताय सगळेजण की सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, फक्त त्यांच्या बैठका होत आहेत। प्रत्येकाचं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे। म्हणजे तुम्ही कुठलंही राज्य बघितलं तर तिथं कुठं काँग्रेस आणि ममता बॅनर्जींचा पक्ष, तृणमूल काँग्रेस, कुठं केजरीवाल साहेब
त्यांचं आप पार्टी विरुद्ध काँग्रेस, पंजाबमध्ये देखील तसंच, असं अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळेस विरोधी पक्षाची बैठक एकत्र होती त्याच्यातनं आउटपुट तसं बघितलं तर काही निघत नाही. आपला एवढा मोठा देश, आता तर जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या झालेला आपला भारत देश असल्यामुळं आज तिथंही मजबूत खंबीर अशा प्रकारचं नेतृत्वाची नितांत गरज आहे. आणि ती गरज असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला. आज इथं शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं. इतके दिवस मी तिथं विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो, परंतु शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. आणि मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझी भूमिका स्पष्ट सर्वांच्या समोर, मान्यवरांच्या समोर, कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली होती. आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी, भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना ज्या वेळेस झाली त्यावेळेस A10ला तेच तिथं राहत होते, तिथंच पक्षाची स्थापना झाली आणि गेली 24 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं तो पक्ष वाढण्याच्या करता प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा सगळेच जण असतील, सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. इथपर्यंतचा पक्ष इथपर्यंत पोहोचलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आपले रिजन आहेत, त्या रिजनमध्ये नक्की नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजेत. तशा प्रकारचा प्रयत्न आम्हा सगळ्यांचा राहणार आहे. आणि मी मागे 2.5 वर्ष सरकारमध्ये काम करत असताना भुजबळ साहेब त्याच्यात होते, बाकीचे मान्यवर होते. आम्ही सगळ्यांनीच डेव्हलपमेंट, म्हणजे त्यावेळेस करोना होता तरी डेव्हलपमेंट हा एकमेव विचार करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काही जण आता वेगवेगळी टीका टिप्पणी करणार. आम्हाला टीका टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करणं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणं आणि महाराष्ट्रातली जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळा घटक आला. त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतला असताना जवळपास बहुतेक आमदारांना तो निर्णय मान्य, लोकप्रतिनिधींना मान्य, पक्ष सगळा आमच्या बरोबरच आहे. आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही ह्या सरकारमध्ये सामील झालो. पुढे पण तशाच पद्धतीनं कुठल्याही निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, महानगरपालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी, तशाच प्रकारे जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली, चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार. आणि त्याच्यातून पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न हा आम्ही त्या निमित्तानं करणार आहोत. आणि त्याकरता आम्ही आज मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेलो आहोत. दुसरं तुम्हाला माहिती असेल, मधी नागालँडला पण निवडणुका झालेल्या होत्या. तिथंही पक्षाचे 7 आमदार निवडून आलेले होते. 7 जणांनी निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला आणि तिथं भाजपच्या बरोबर त्या ठिकाणी पक्ष त्यांच्याबरोबर तिथं गेले, म्हणजे सगळे आमदार पक्षाची मान्यता घेऊन तिथं गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, काही जण वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करतील. वास्तविक आम्ही 3.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतलेला होता त्याही वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार होतं. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तिथे केवढा अडचण नाही. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो. तर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक हा सगळा जो घटक आहे त्या सगळ्या घटकाला न्याय देण्याच्या करता आम्हाला अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा कसा फायदा आपल्याला करून देता येईल, आमच्याकडे जी डिपार्टमेंट येतील आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो, ती डिपार्टमेंट घेतल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या कामाला झोकून देणार. आणि ते काम करत असताना पक्षवाढीच्या करता देखील आम्ही आमचं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावणार आणि पक्ष अधिक
मजबूतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करणार अशा प्रकारचा मनोदय आमच्या सर्वांचा आहे. आज काही जण पोहोचू शकले नाहीत, काही परदेशात आहेत, परंतु त्यांच्याशी पण मी फोनवर संपर्क साधला. विशेषतः मी लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्यांच्याशी पण संपर्क त्या ठिकाणी साधला. त्यांनी पण त्याला मान्यता दिली. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचली आणि अशा पद्धतीनं सगळे मिळून हा निर्णय घेतलेला आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी जे आपलं मनोगत आपल्या समोर मांडलेलं आहे ते बताएंगे. त्या मनोगताशी आम्ही सगळे जे आहोत सहमत आहोत. नंबर 1, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच ह्या महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत. काही लोकांचा जो आहे गैरसमज आहे की पार्टी सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच आम्ही सामील झालेलो आहोत. अनेक दिवस जे आहेत तुम्हाला कल्पना आहे की चर्चा चालू होती, त्याच्याबद्दल आता मी काही बोलत नाही, इतिहासामध्ये काय काय घडलं ते. परंतु जे आहे जो सगळ्यांनी जो आम्ही निर्णय घेतला की या राज्यामध्ये जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तर आपल्याला नुसतं भांडण करून चालणार नाही. कुठेतरी आहे आपल्याला पॉझिटिव्हली सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. आम्ही तो निर्णय घेतला. एक नक्कीच आहे की या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका पण केली, पण हे नाकारता येत नाही की आज अतिशय मजबूतीनं देशाचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये अतिशय सुखरूप आहे आणि ते जी जी कामं आहेत विकासाची, मग महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन किंवा जे काही अनेक प्रश्न जे आहेत त्या किचकट प्रश्नावर सुद्धा निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः माझ्यापुरतं तर बोलायचं झालं तर ओबीसीचे तर अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत आमच्या ओबीसीचे. आता हे ओबीसीचे प्रश्न जे आहेत हे जर सोडवायचे असतील तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहकाराशिवाय सुटणारच नाही. ते करतात, परंतु आतमध्ये राहून जे आहे ओबीसी समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न किंवा इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न जे आहेत आम्हाला सोडवता येणार आहे. एक आता जे दादाने सांगितलं की पाटणाला सुद्धा जी काय मीटिंग झाली, आपण पाहतोय कोण याच्यावर रागवतोय, कोण त्याच्यावर रागवतो, हा निघून जातो, तो निघून जातोय, अर्धे येतात, अर्धे येत नाही. त्यामुळे आपण जे पाहिले आहे की एकूण या देशामध्ये हे सर्व पक्ष जे विरोधी पक्ष ते तरी कुठे एकत्र येत आहेत. आणि म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आमच्या पवार साहेबांनी सुद्धा काही दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की देशामध्ये तर मोदी साहेबच येणार आहे प्रधानमंत्री 24 मध्ये सुद्धा. आता जर हे असं जर आहे तर आपण जे आहे एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे आणि आपले जे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण सगळ्या सरकारचं मदत घेतली पाहिजे, आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून जे आहेत हे प्रश्न काही सुटणार नाही आहेत. त्याच्यामुळे शासनामध्ये जाऊन जे आहेत हे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बाकी दादाने सांगितलं, लोक आता आरोप करतात की आमचे यांच्यावर केसेस आहेत, कोणतरी केसेस आहेत म्हणून ते गेले. कोणावर केसेस आहेत? अजितदादा केसेस नेल केल्या, माझी केस जी आहे महत्वाची ती सुटली. अनिल भाईदास त्यांच्यावर केस नाही, तटकरे मॅडमवर केस नाही, धर्मराज बाबात्राम केस नाही, दिलीप वळसे पाटील केस नाही, संजय बनसोडे केस नाही. कुणावर केस आहे? असं मुश्रीफ आहे, पण त्याच्यावर सुद्धा आपण त्यांना पाहतोय की त्यांची केस सुद्धा एवढी चांगली आहे की त्यांना अजिबात अजूनही जे आहे त्यांच्यावर आरोप ठेवून जी कठोर कारवाई आहे ती कारवाई केली नाही कोर्टाने. त्यांना बरोबर जे आहे कोर्ट जे आहे त्या तारखा पुढे ढकलतात. याचं कारणच असं आहे की तेवढं मजबूत असं काही ठोस त्यांच्या विरुद्ध सापडत नाही, हे सुद्धा खरं आहे. म्हणून उगीच काहीतरी कोणीतरी बारण आमच्यावर लावण्याचा प्रयत्न
करू नये. ठीक आहे, आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही तुमचं काम करा. आम्ही सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मेरा आपको ये कहना है, आप अरे सुनो तो भाई, अरे हिंदी में बोल रहे हैं ना. इसमें आपने अपना भारत देश जब स्वतंत्र हुआ 1947 से, तब से आपने देखा तो कोई एक लीडर के नेतृत्व में देश आगे बढ़ता है. शुरू में अलग था, पंडित जवाहरलाल नेहरू जी के नेतृत्व में देश जब काम कर रहा था, देश में जब ये लोग काम कर रहे थे तो सरदार वल्लभ भाई पटेल, बाकी के जो लोग बहुत से थे, उन्होंने सबने मिलके वो देश चलाया. उसके बाद लाल बहादुर शास्त्री, इनका नेतृत्व आया. उसके बाद इंदिरा जी का नेतृत्व आया. इमरजेंसी के वक्त इंदिरा जी को अपने देश के लोगों ने थोड़ा सा बाहर उनको हरा दिया था, वो खुद भी हार गई थी. लेकिन उसके बाद वापिस जो लोग इकट्ठा हुए अलग अलग पार्टियों के, जिसको हम खिचड़ी बोलते हैं, वैसा हुआ. वो गवर्नमेंट ज्यादा चला नहीं. 2.5 साल के अंदर ही चुनाव हुए. वापिस इंदिरा जी का नेतृत्व में उनका करिश्मा था, उनके नेतृत्व में ही सरकार आई. उसके बाद राजीव गांधी के नेतृत्व में सरकार आई. और ये सब होने के बाद बहुत सालों के बाद मैं भी मेंबर ऑफ पार्लियामेंट बना 91 में, ये भी 91 में, हम साथ साथ. तब एक कांग्रेस थी, कांग्रेस के मेंबर ऑफ पार्लियामेंट के नाते हम वहां चुनाव जीत के गए थे. तब देखा था बहुत सालों से 1984 के बाद, ठीक तरह से सुनो, 1984 के बाद अपने देश में कोई भी एक ऐसा नेता कि उनके नेतृत्व में देश आगे जा रहा है, ऐसा कभी हुआ नहीं. अलग अलग गुट को एक करके देश को चलाने की कोशिश की गई. लेकिन 9 साल आपने देखे होंगे, उसमें नरेंद्र मोदी साहब का नेतृत्व में आज देश काम कर रहा है. वो बाहर भी पॉपुलर है, यानी अब्रॉड, बाहर अगर कोई भी देश में जाते हैं अपने भारत की तरफ से, तो सब उनको सपोर्ट देते हैं. सब उनको बहुत अच्छा नेतृत्व ऐसे बोलते हैं. और ऐसा होते हुए उनका भी काम चालू है. और ये काम करते वक्त आपने भी देखा वंदे भारत ट्रेन हो या अलग अलग बहुत से कुछ रोड्स हो, नेशनल हाईवे के जो कुछ काम हुआ है या 9-10 साल में, वह जब अगर आपने देखा बाकी की डेवलपमेंट के बारे में, ऐसे सब ठीक तरह से चालू है. और सामने वाले विरोधक वो खुद का खाली अपना अपना स्टेट का देखते हैं, अपने अपने स्टेट का देखते हैं. एक कोई मुझे लीडर अपोजिशन में दिखाओ कि वो देश का सोचकर देश में काम कर रहा है, ऐसा कहीं दिखाई नहीं देता. और इतना बड़ा पॉपुलेशन होते हुए हमें सबको ऐसा लगा कि नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में ही लोकसभा हो या आगे वाले चुनाव हो, वो सहयोगी पार्टी के नाते, जैसे हम इससे पहले कांग्रेस के साथ जाते थे तो बीच में हमने शिवसेना के साथ हम 2.5 साल गए, वैसे अभी आगे विधानसभा हो, लोकसभा हो, लोकल बॉडीज का तो चुनाव वहां के डिस्ट्रिक्ट के हमारे कार्यकर्ता सोचेंगे, वहां के लीडर सोचेंगे कि क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. लेकिन स्टेट के और देश के जो चुनाव है उसके बारे में हम साथ साथ जाना चाहते हैं. और इसीलिए महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए और देश और मजबूत होना चाहिए और आगे जाना चाहिए. जो कुछ आज थोड़े बहुत प्रॉब्लम होते हुए वो सॉल्व करने के लिए भी सबने एकजुट होके उसका मुकाबला करना चाहिए. इसी माध्यम से हमने सबने मिलके ये डिसीजन लिया है. पार्टी के नाते हमने ये डिसीजन लिया है. और ये होते हुए पूरे विधायक हमारे साथ है, मेंबर ऑफ पार्लियामेंट हमारे साथ है, बाकी के पार्टी के वर्कर हमारे साथ है.
इसीलिए आज मैंने डिप्टी चीफ मिनिस्टरशिप का ओथ ली। बाकी के हमारे सीनियर नेता और नया भी कुछ लोगों को हमने आज तक इस गवर्नमेंट में लेडी को प्रतिनिधित्व नहीं था, आगे शायद वो देंगे, लेकिन हमने वो भी सोचा और यंग जनरेशन को भी हमने कैबिनेट मिनिस्टर के नाते, जैसे पहले मुझे याद है भुजबल साहब के नेतृत्व में हमने जब 99 में चुनाव लड़ा था तब हम यंग थे, मैं आर पाटिल, दिलीप वळसे पाटिल, जयंत पाटिल, हम सुनील तक्करे, हम सब ये लोगों को मौका मिला था। अभी वैसा ही संजय बनसोड़े हो या अपना अदिति तटकरे हो या अनिल भाईदास पाटिल हो, ऐसे अलग अलग नए लोगों को भी हमने उसमें शामिल किया गया है और उसमें ट्राइबल को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, शेड्यूल कास्ट को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, माइनॉरिटी को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, लेडीज को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए। ऐसा सब सोचकर और ओबीसी को भी प्रतिनिधित्व ज्यादा मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर हमने ये मिनिस्ट्री में मौका दिया है। और आगे भी जो हम जब बात सीएम साहब के साथ करेंगे, बाकी डीसीएम साहब साथ के करेंगे, बैठेंगे, तो बाकी के भी लोगों को और मौका देने की हमारी कोशिश रहेगी। एकाने विचारा तुम्ही एकाने विचारा, मी विनंती करतो, मैंने जो कुछ कहा है वो सबके आपके सामने रखा। क्या? अरे एक आदमी पूछो ना। आमच्याकडं सर्व आकडा आहे। आम्ही काय एक मिनिट, आकडा काय, आमच्या बरोबर सगळे आमदार आहेत, आपण काळजी करू नका। आकडा सांगायला काही मटक्याचा आकडा काढायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळे तुम्ही तो काही विचार करू नका। सगळेजण आमच्या बरोबर आहेत, पार्टी आमच्या बरोबर आहे। आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, वरिष्ठांना पण सांगितलं, डेमोक्रेसीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी महत्व दिलं जातं, ही आजपर्यंतची परंपरा आहे आणि त्या पद्धतीनं पाठीमागच्या काळामध्ये देखील काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाजूला आली आणि नवी पार्टी उभी राहिली, त्यावेळेस भुजबळसाहेब, प्रफुल्लभाई या सगळ्यांनी साथ दिली आणि पार्टी पुढे गेली। त्याच्यानंतर वेळोवेळी पार्टीनं अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतलेले 24 वर्षामध्ये आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे। आता बऱ्याच 24 वर्षामध्ये पाणी वाहून गेलेलं आहे। आता नवीन नेतृत्व पण पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्रातले प्रश्न सुटले पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। कारण गेले 1 वर्षभर विरोधी पक्ष नेता या नेत्यांनी काम करत असताना किंवा भुजबळ साहेब आणि बाकीचे सगळेजण विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना आम्ही फार बारकाईनं वेगवेगळ्या समस्या पाहिलेल्या आहेत। उद्याच्याला ज्यावेळेस कॅबिनेट होईल बुधवारी वगैरे, तर त्यावेळेस आम्ही ते मुद्दे समोर आणून सरकारच्या माध्यमातून ते वेगवेगळे विषय हाताळण्याचं काम करू, दिलासा देण्याचं काम करू आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असे कुठले विषय येणार नाही की ज्याच्यातनं आम्ही 3 पक्षाचं हे सरकार चालवत असताना त्याच्यात कुठल्या अडचणी निर्माण होतील। कारण कधी कधी एकत्रपणे तुम्ही बघितलंय महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार येण्याचे तर दिवस संपलेलेच आहेत, सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला आणि त्याच्यामुळे साहजिकच काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊनच सरकार बनवावं लागतं। हे 90 पासून आपण बघत आलेलं आहात, म्हणजे भाजप शिवसेनेचं सरकार असेल मागं किंवा 90चं पवार साहेबांचं सरकार असेल, सुधाकर नायकांच्या सरकारमध्ये हे होते, मी राज्यमंत्री होतो आणि त्याच्यानंतर अनेक म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये विलासराव देशमुखांचं आणि भुजबळ साहेबांचं सरकार, त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटलांचं सरकार, त्याच्यानंतरच्या काळामध्ये
अशोक चव्हाण साहेब आणि आर आर पाटलांचं सरकार, अशा प्रकारे अनेक सरकार आली आणि त्याच्यामध्ये आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचं सरकार, आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे निर्णय राजकीय पक्षांना घ्यावे लागतात. परंतु असे निर्णय घेत असताना ज्याच्यात राज्याचं हित आहे, ज्याच्यात देशाचं हित आहे, एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येचं हित आहे, हे हित बघूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आणि तशा प्रकारचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला. सबको देंगे ना, आपको भी देंगे तो एक को पूछो. सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी साथियों का हमें आशीर्वाद है. सभी का आना, सभी में सब आते हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पुढच्या सगळ्या निवडणुका भाजप आणि शिवसेनेसोबत. मी आता सांगितलं ना की विधानसभा, लोकसभा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ ह्या चिन्हावर आणि त्या पक्षाच्या नावावरच निवडणुका लढवणार. खासदारकीच्या निवडणुका, आमदारकीच्या निवडणुका आणि लोकल बॉडीच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्यातला भंडारा गोंदियाचे तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील. अशा प्रकारे हमारे साथ सभी विधायक है और हमारे साथ सभी पार्टी के लीडर है. सभी का हमें आशीर्वाद है. नंबर आपको नंबर सभी अरे सभी कुणाचं सर्वांशी फोनवर बोलणं. इसने कहा हमारी आपस में चर्चा होगी, आपस की चर्चा में बोल दिया. हम जब सब बैठते हैं तब ऐसी बातें, ऐसी चर्चा होती है. हम सब लीडर लोग महाराष्ट्र के जो है सब बैठते हैं, इवन हमारे सब विधायकों के साथ, सबके साथ. आपको आगे देखने को मिलेगा ही ना. हम क्या कहीं भाग नहीं रहे. आपको सब देखने को मिलेगा. बहुत अच्छी तरह से हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पर बढ़ाएंगे. हम राष्ट्रवादी पार्टी के और भी ज्यादा वर्कर्स पार्टी में कैसे आएंगे वो देखेंगे. हम अभी पावर में आए हैं. पावर में आके अलग अलग रीजन जो है वहां के जो सवाल है वो सवाल हल करने के लिए हम पूरी कोशिश हमारी रहेगी. उसके बारे में हमारी सबके साथ बात हुई है. ये देखो, मैंने जो बताया वो ऑफिशियल है, ऐसा मेरा कहना. धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा आजचा हा दिवस. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते राज्य मंत्रिमंडळामध्ये आता उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यांच्याकडे मंत्रिपदाचा भार असेल. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची आज शपथ घेतलेली आहे. भाजपचे 9, त्याचबरोबर शिवसेनेचे 9 आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 असे हे मंत्रिमंडळ असणार आहे. अतिशय मोठा राजकीय निर्णय आज अजित पवार यांनी घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज प्रत्येक जण या राजकीय निर्णयाच्या नंतर प्रत्येकाची अवस्था अशी झाली आहे की महाराष्ट्रात हे नेमकं काय सुरू आहे. कारण
गेल्या 2019च्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या उलथापालथी झालेल्या आहेत, ही उलथापालथ पुढची निवडणूक आली तरी सुद्धा थांबायला तयार नाहीये. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांना राज्यातल्या जनतेनं बहुमत दिलं, त्यांना सत्तेत पोहोचवलं. पण शिवसेनेनं विरोधात असलेल्या, ज्यांना जनतेनं विरोधात बसवलं, अशा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि राज्यामध्ये 3.5 वर्ष त्यांनी, जवळपास 2.5 वर्ष त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेमध्ये बंड केलं आणि भाजप शिवसेनेचं सरकार आलं. आता 1 वर्ष कालच त्यांना पूर्ण झाल्यानंतर अजित पवारांनी आज या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय. अजित पवारांचा शुक्रवारीच राजीनामा आलेला होता विरोधी पक्षनेत्याचा. 2 दिवसापूर्वीच अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता अशी माहिती समोर येते. पण या राजीनाम्याची कुणाला सुद्धा माहिती नव्हती, कुणकुण नव्हती, पत्रकारांना सुद्धा नव्हती. राष्ट्रवादी म्हणून सरकारमध्ये सामील झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. अजितदादांच्या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध असल्याचं समोर आलेलं आहे. पण शरद पवार यांच्या सोबत मात्र आता खूप लोक राहिलेले नाहीयेत, खूप कमी लोक आहेत. अजित पवार नेमकं काय म्हणाले आहेत हा निर्णय घेताना जाणून घेऊयात. इतके दिवस मी तिथं विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो, परंतु शुक्रवारी मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझी भूमिका स्पष्ट सर्वांच्या समोर, मान्यवरांच्या समोर, कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली होती. आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी, भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना ज्या वेळेस झाली त्यावेळेस A10ला तेच तिथं राहत होते, तिथंच पक्षाची स्थापना झाली आणि गेली 24 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने तो पक्ष वाढण्याच्या करता प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा सगळेच जण असतील, सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. इथपर्यंतचा पक्ष इथपर्यंत पोहोचलेला आहे. आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन हे जे काही सरकार आहे, शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार, म्हणजे शिवसेना, शिंदे आणि भाजप त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे आम्ही बहुसंख्य जवळपास आमदार पक्ष, सगळा पक्ष, असा आम्ही त्याच्यामध्ये जायचा निर्णय घेतला सरकारमध्ये. आणि त्या प्रकारे मी आणि इतर आमच्या सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. आज राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. सध्या देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे, राज्याची जी काही परिस्थिती आहे आणि या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आलं. आणि त्याच्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 9 वर्ष जो काही कारभार चाललेला आहे, त्या कारभाराच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर अतिशय मजबूतीनं देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. आणि असा प्रयत्न करत असताना आज आपण पण त्या बाबीला पाठिंबा दिला पाहिजे. आम्हाला टीका टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करणं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणं आणि महाराष्ट्रातली जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळा त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. तर अजित पवार यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलंय ते सरकारमध्ये गेले, ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आता सरकारमध्ये सामील झालेला आहे. छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
चंद्रकांत भुजबळ मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रभपणे तसेच कुणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला व व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. पवार गांभीर्यपूर्वक अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना
प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राज्याला नवे उपमुख्यमंत्री मिळालेत. अजित पवार यांच्या रूपानं राज्याला आता 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. नुकतीच अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि आता ते सही करतायत. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचं अभिनंदन केलंय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नव्या उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांना पुष्पगुच्छ भेट दिला जातोय. महाराष्ट्र राज्याला 2 उपमुख्यमंत्री मिळालेत, एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे अजित पवार. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा भूकंप. या भूकंपाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा अजित पवार. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात कधी दबक्या आवाजात तर कधी उघडपणे जी चर्चा होती, आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. अजित पवार यांच्या मनातली खदखद बाहेर आली आणि त्यांनी बंड केलं. थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे. आता शरद पवार यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार यांचा पक्ष, आज शरद पवार यांचा पक्ष त्यांच्यापासून जवळपास पूर्णपणे गेलेला आहे. सुधीर मुनगंटीवार बोलतात, आपण थेट वडेट्टीवार बोलतात, आपण थेट जातोय. जो राजनीति होती करते हैं उनको कभी एक्सेप्ट नहीं करेगी. समय आने पर उनको उनकी जगह दिखाएगी. महाविकास आघाड़ी के विरोधी पक्ष नेता रहे अजित पवार एकाएकी जाते हैं और इतनी जल्दबाजी में शपथ लेते हैं, क्या इसका नुकसान या आपको कोई जानकारी इसकी नहीं? क्या हुआ है कि पूरे देश में भारतीय जनता पार्टी के खिलाफ में सर्वे आ रहे हैं. उनको केंद्र की सत्ता को रखना फिर से वो बड़ा मुश्किल काम होते जा रहा है. ऐसे स्थिति में हर राज्य में जो लोकप्रिय लोग हैं उनको निकाल के अपने पार्टी में जोड़ने का काम भी उन्होंने शुरू किया है. इसी के साथ अगर नहीं मानते हैं तो जो केंद्रीय यंत्रणा जो है उनका भी उपयोग करके उनको दबाने का भी काम शुरू है. ये ओपन है, ये सबके सामने है, ये खुली किताब है. तो ऐसे करके आगे अपना नंबर्स कैसे बढ़ाएंगे ये उनके दिमाग में, और उसी के लिए ये काम किया जा रहा है. पर मैं मानता हूँ कि ऐसा करने से ये उल्टा उनके ऊपर ये दाव गिरेगा और इससे गलत संदेश जनता में गया है और लोग इसके बारे में गलत चर्चाएं कर रहे हैं. अपने लोग इसके बारे में, इसकी ये जो घटना हुई है, ये बनाया है सरकार, ये सरकार को कोई जनता एक्सेप्ट नहीं करेगी. और ऐसे में कांग्रेस और राष्ट्रवादी और शिवसेना उद्धव ठाकरे जी का हम एक सक्षम पर्याय करके जनता के सामने जाएंगे और ताकत से लड़ेंगे और इन लोगों को सत्ता से बाहर हम करेंगे आने वाले दिन में. हे सगळे जे आहे अनपेक्षित आहे असं आपण म्हणूया, पण ते अपेक्षित होतं. अनेक दिवसापासून ही दुजबूज चालली होती. पवारसाहेबांना त्याची माहिती होती. त्यांनी प्रयत्न केले त्यांना सांभाळण्याचा, सावरण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची इच्छा नव्हती थांबायची. कारण त्यांना अनेक यंत्रणांनी घेरलं होतं, अनेकांना अडचण वाटत होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनाही
त्यांची काही मजबुरी होती असं म्हणू की जाण्यासाठी, आणि त्याचा फायदा सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने घेतला. आता ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप आहेत त्यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्या बाजूला मांडी लावून बसणं हे कुठली जनता ॲक्सेप्ट करेल आणि जनतेला हे मान्य होईल का, हाही विचार येणाऱ्या काळात दिसणार आहे. त्यामुळे हे जे झालेलं आहे हे जरी महाराष्ट्राच्या एकूण राजकीय संस्कृतीला, राजकीय एकूण परिस्थिती जी काय महाराष्ट्राची आत्तापर्यंतची एक राजकारण महाराष्ट्रात अनेक वर्षापासून आपण बघतो, अशा पद्धतीचं राजकारण कधी झालेलं नाही. हे अत्यंत घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसतं आहे. तर मला वाटतं जनता हे सगळं एक्सेप्ट करणार नाही आणि योग्य वेळ आली की यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीची बाजू मांडणारा विरोधी पक्षनेताच एक गटजून बाहेर गेला, याचा महाविकास आघाडीला फायदा घेत होता काय? नाही, असं आहे की मागच्या वेळेस विखे पाटील गेले तरी सत्ता आली, त्यामुळं जाणारा जात असतो. त्यामुळे पक्ष किंवा तो विचार घेऊन आणि पक्ष जनता जी असते, ज्या पक्षाला मानणारी जी जनता असते ती थोडी जात असते, ती तिथेच असते आणि त्याचा प्रत्यय अनेक वेळा आलेला आहे. उद्या निवडणुका होऊ द्यात, कोणाच्या मागे काय आहे हे दिसेल आणि सगळे सर्वे त्यांच्या विरोधात आहेत. मध्य प्रदेशच्या विरोधात आहे, छत्तीसगडचा आहे, राजस्थानचा आहे, कर्नाटक आम्ही जिंकला आहे. म्हणून देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत होत असताना यांनी विरोधी पक्षाला खिळखिळा करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जनता यांना साथ देणार नाही, जनता यांना माफ करणार नाही आणि जनता आमच्याबरोबर राहील. सीएम साहेब, आज पक्षप्रवेश झालेला आहे. एकीकडे एक नवीन सरकार देखील स्थापन झालेलं आहे. कसं बघताय शुभमुहूर्ताला? साहेब एक मिनिट. एकीकडे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, ट्रिपल इंजिन सरकार झालेलं आहे आणि दुसरीकडे पक्षप्रवेश होत आहे. कसं बघता याकडे? नवीन सरकार नाही, शिवसेना भाजप युतीचं सरकार, डबल इंजिनचं सरकार आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरू होतं. विकासाची कामं सुरू होती आणि त्याला विकासावर विश्वास ठेवणारे अजितदादा पवार यांनी या सरकारच्या सुरू केलेल्या विकासाला साथ दिली आणि सरकारच्या सोबत ते सामील झाले. मी त्यांचं आणि त्यांच्या आमदारांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे प्रशासनाचा देखील चांगला अनुभव असणारे आणि विकासावर विश्वास ठेवणारे अजित पवार हे गेले महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री होते, परंतु त्यांना त्या 2.5 वर्षाचा आलेला अनुभव आणि आम्ही वर्षभरामध्ये केलेलं विकासाचं काम हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी विकासाला साथ दिलेली आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या कार्यकर्त्याची गळचेपी जेव्हा होते, एखाद्या चांगल्या नेत्याला दुय्यम स्थान दिलं जातं, त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा प्रकारच्या घटनेतली ही घटना आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत, खासदार आहेत, पदाधिकारी आहेत. मोठा संच त्यांनी कमावलेला आहे आणि म्हणून याचा फायदा नक्कीच आपल्या राज्याच्या विकासासाठी होईल. आणि हे राज्य, मी खरं म्हणजे हे डबल इंजिनचं सरकार मगाशी म्हटलेलं आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम करणारं डबल इंजिन सरकार आता आणखी वेगाने, जोरात, जोमाने, बुलेट ट्रेनच्या गतीने धावेल. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती दावा सांगितलेला आहे, महाविकास आघाडी फुटली आहे का?
महाविकास आघाडी आता काय फुटायची राहिली आहे का? महाविकास आता महाविकास आघाडीची बोट फुटलेली आहे. जे देशाची मोठ बांधायला निघाले त्यांचीच बोट फुटली. आणि बोलू का नको? महाविकास आघाडीची बोट फुटली आहे. मगाशी म्हटलं मी, देशाची बोट सगळ्यांना एकत्र घेऊन बांधायला निघालेले मोठ म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विरोधामध्ये सगळ्या बैठका होत आहेत. परंतु प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण हे काही ठरत नाही. आणि हे सगळे एकत्र येत आहेत. खरं म्हणजे हे सगळे एकत्र येत यातच आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचा विजय आहे. आणि म्हणून आजची ही महाविकास आघाडीची बोट फुटली. अजितदादा त्या बोटीतून विकासाच्या बोटीमध्ये आलेले आहेत. खरं म्हणजे मी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि काही लोक म्हणत होते की कोणी गुगली टाकली, कोणी क्लीन बोल्ड केला. पण आज कुणाचा क्लीन बोल्ड झाला आहे हे संपूर्ण राज्याने आणि देशाने पाहिले. हिट विकेट झाला है. हिट विकेट झाला है. सीएम साहब हिंदी में जानना चाहेंगे, आज सुबह हमने देखा कि किस तरह से अजीत पवार पार्टी में शामिल होते हैं. आज की घटना को कैसे देखते हैं? जिन लोगों ने कहा था गुगली हुई है और गुगली में क्लीन बोल्ड कर दिया हमने, आज तो हिट विकेट हो गया. ये जानना चाहेंगे कि सुबह एक जगह पर हुई, अब आगे सीट शेयरिंग कैसे होगी? क्योंकि शिवसेना के अंदर के भी लोग हैं जिन्हें बनना है मुख्यमंत्री के आगे भी मंत्रिमंडल का विस्तार होगा. अभी मंत्रिमंडल का तुरंत विस्तार हो जाएगा. सीएम साहेब असं म्हणाले की शरद पवार असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच कायम राहणार आहेत. तरी देखील ते पाटण्याला गेले. ठाकरे पवारांना ओळखण्यात चूक झाली आहे का, की तुम्ही आधीपासून सांगत होतात? कुणाला ओळखायला? ठाकरे पवारांना ओळखण्यात चूक झाली का ठाकरेंची? ठाकरेंची का पवारांची? ठाकरेंची शरद पवारांना ओळखण्यात चूक झाली का? पवार असं म्हणतात की भविष्यात पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच राहणार आहे. ते कबूल केलेलं आहे त्यांनी. कारण देशातली जनता नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहे आणि त्यांची लोकप्रियता जी आहे देशात नाही जगभरामध्ये आहे. गेल्या 9 वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं विकासाची कामं आहेत, गेले 70 वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही त्याचा बॅकलॉग भरून काढला 9 वर्षामध्ये. आज इतकी विकासाची कामं या देशामध्ये होत आहेत. खरं म्हणजे इतर देशाची अर्थव्यवस्था जी काय डगमगलेली आहे, परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्यावरून 5व्या क्रमांकावर आणण्यात. प्रधानमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. ते काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते होतं. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. आणि हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक याचा उल्लेख केला आणि त्याबरोबर इरिगेशनच्या मध्ये जी काही तक्रार होती त्यासंबंधीचा त्यांनी उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहेत असा जो आरोप केला, मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्यासंबंधीचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून
पक्षाला आणि ज्यांच्या बद्दल त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. प्रश्न आता दुसरा आहे की आमच्या काही सहकार्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. उद्याच्या 6 तारखेला मी महाराष्ट्रातल्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक ही बोलवलेली होती आणि त्या बैठकीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. संघटनात्मक बदल करण्याच्या संबंधीचे त्याचा विचार करणार होतो, पण प्रश्न उपस्थित हे केले गेले होते त्यापूर्वीच काही सहकार्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत अशा प्रकारची भूमिका आज या ठिकाणी मांडली.